जमिनीची क्षेत्र आणि पीक त्याच्यामुळे आपण 5 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत जाऊ शकत नाही. पण द्राक्ष ही असं पीक आहे की 1.5 लाखाचा समजा 5 एकर द्राक्ष बाग असली तर 5 दिवस 7.5 किती 7.5 5 दिवस 7.5 लाख आपण त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला कर्ज घेऊ शकतो. यातलं 5 लाख कर्ज हे बिनव्याजी असेल आणि राहिलेलं 2-2.5 लाख कर्ज हे त्याच्या कर्जाच्या नियमाप्रमाणे काही 11% व्याजदराने असेल. याचा फायदा या स्कीमचा फायदा आपण घ्यावा. मला या ठिकाणी अचानक याचा योग आला, आपली सगळ्यांची भेट झाली, खूप आनंद वाटला. आपण सर्वांनीच माझं स्वागत केलं. सोसायटी चेअरमन लावली, सगळे बँकेचे सोसायटीचे संचालक मंडळ होतं, सचिवांचा स्टाफ होता. आपली सोसायटी अत्यंत मोठी आहे. माझ्या माहितीप्रमाणे 22 कोटीचं वाटप आपल्या संस्थेचं ह्या जिल्ह्यात आपल्या संस्थेचं एक चांगलं कार्यक्षेत्र, चांगलं नाव त्या ठिकाणी आहे. ते 100% वसूल आहे. आमच्या तालुक्यात एवढी सोसायटी नाही, 4-4, 5-5 सोसायटी या ठिकाणी जावं लागतील तेव्हा आपल्या सोसायटीची बरोबरी होईल. पारगावाचे सगळे शेतकरी अत्यंत हुशार, चतुर, जागरूक आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचले. फार विदेशापर्यंत आपली द्राक्षे जातात, विकतात आणि एक्सपोर्ट फार मोठं आहे. इकडे फार 25 टनापर्यंत 20 टनापर्यंत माल आपण काढतात. ही ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण उभी केली. चांगले काम आहे. तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा राहतील. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. या ठिकाणी साहेबांनी अगदी शेतकऱ्यांचे हिताचे या ठिकाणी प्रश्न मांडले. खरं त्यांचं जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. खऱ्या अर्थाने आपल्याला सोसायटीमध्ये जे काही प्रॉब्लेम येतात पीक कर्जासंदर्भात म्हणजे आपण ज्यावेळेस एक्सपोर्टचं लायसन घेऊन 1,28,000 रुपये द्राक्ष पिकासाठी कर्ज आपल्याला मिळतं, पण त्यांनी त्या ठिकाणी सांगितले डायरेक्ट 1,28,000 ही दुर्मिळ रक्कम आहे, तर ती 1,28,000 वरून 1.5 लाख करावी पीक कर्जासाठी अशी त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे परखड मागणी आणि आपल्या समोर मांडणी केली आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी मिसाळ साहेब आपलं म्हणणं डायरेक्ट जिल्हा बँकेकडे मांडणार आहे याची आपल्या सर्वांना खात्री आहे. या ठिकाणी मी आता जे नाव घेतले दिलीप शिंदे यांना सुद्धा मी फोन पर्सनली करायला सांगितलं. दिलीप शिंदे असतील आपले प्रगतशील शेतकरी आपल्या पारगावातले, त्याचबरोबर आबासाहेब रेपाळे यांना सुद्धा मी फोन करायला सांगितलं. ते जर उपस्थित असतील तर कृपया त्यांनी समोर यायचंय आणि सभापती शहाजी हिरवे, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांना सर्वांना मी विनंती करतो की आपण समोर येऊन खुर्चीवर बसायचे. तुमच्या पाठीमागं सर्व गाव असतं आणि अशा वेळेस जर तुम्ही टाळाटाळ केली तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्यासारखं होईल. तर तुम्ही कुणाची नावं न घेता पटापट या ठिकाणी मी सभापतीला यांना विनंती करतो, चेअरमन, व्हाईस चेअरमन की आपण समोर खुर्चीवर जाऊन बसायचंय. या ठिकाणी प्रगतशील शेतकरी पिंटू गोडके यांना सुद्धा मी विनंती करतो, खंडू हिरे तुम्हाला सुद्धा विनंती करतो की आपण समोर येऊन खुर्चीवर बसायचंय. आणि यानंतर कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा तात्यासाहेब हिरवे या ठिकाणी करतील. आणि दिलीप शिंदे सर आलेत का नाही, माझी खूप इच्छा होती की तुम्ही यावं या कार्यक्रमाला. त्याचबरोबर आबासाहेब रेपाळे तुम्ही सुद्धा समोर या. आणि यानंतर तात्यासाहेब हिरवे तर मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर त्याच्या अगोदर तात्यासाहेब शेतमाळी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करतील. बोला. प्रथमतः सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करते, आपण थोडंसं पुढे सरकून घ्यायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी समोर बसायचं आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ आयोजित ग्रामपंचायत कर्मचारी कुठे असतील त्यांनी कृपया 2-3 खुर्च्या आणखीन आणावं खाली अर्जंट. आज या ठिकाणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ आयोजित जी मीटिंग आपण आयोजित केली आहे, खरं पाहिलं तर आज प्रत्येक द्राक्ष बागायतदाराची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती हालतीची झालेली आहे. त्यावरती नैसर्गिक संकट असतील, त्यानंतर द्राक्षाचे जे पडलेले जे पेर असतील याच्या संदर्भामध्ये खरं तर आज प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्याबद्दल प्रेम आहे.
परंतु खरं पाहिलं तर कुणीतरी पुढे व्हायला लागतं आणि म्हणून आज आपल्या गावातील जे शेतकरी आहेत अगदी 2-4 दिवसापासून ते एकमेकांशी चर्चा करत होते आणि त्यामधून हे निष्पन्न झालं की आपल्याला आपल्या मालाची जी विक्री आहे या विक्रीचा जो दर आहे हा दर आपण स्वतःपर्यंत निश्चित करायचा आणि मग आपण व्यापाऱ्यांना ती द्राक्ष असतील जो शेतमाल असेल तो शेतमालाला आपल्याला विक्री करायचा. म्हणून आज खरं तर आपण ही मिटिंग आयोजित केलेली आहे आणि म्हणून तर आज महाराष्ट्र द्राक्ष बागायत संघाच्या माध्यमातून हे सर्व पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी हे अभियान राबवलेलं आहे आणि म्हणून या संघाच्या माध्यमातून त्यांनी संचालक मंडळ सुद्धा निवडलेलं आहे. खरं पाहिलं तर आपल्या गावामध्ये सुद्धा द्राक्ष बागायत संघाचे जे संचालक आहेत तात्यासाहेब हिरे आणि अनिल मांढरे हे आपल्या गावासाठी त्यांनी संचालक म्हणून निवडून दिलेलं आहे. खरं पाहिलं तर आज जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची व्यथा आज आपल्याला संघाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण महाराष्ट्र घेऊन जायचे आहे. म्हणून आपण काही त्याची जी रूपरेषा आहे ही रूपरेषा आपण या ठिकाणी निश्चित केलेली आहे. खरं पाहिलं तर आज आपल्याला आपल्या हक्काची जी बाजारपेठ आहे तो हक्काचा दर आहे हा दर मिळावा म्हणून सगळं याच्या ही जी मिटिंग आहे या मिटिंग मध्ये सगळेजण सहमत आहेत का? जर सहमत असताल तरच आपण पुढची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा आपण घेऊया. जर सहमत असाल तर सर्वांनी वरती हात करायचा आहे. आपण आपल्यासाठी सहमत झालेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी या आजच्या मिटिंगची जी खरी रूपरेषा आहे ती रूपरेषा मी आज आपणासमोर मांडणार आहे. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण खरं तर मिटिंग म्हणजे चर्चा म्हटलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यामध्ये चर्चा करू शकता. मी जी रूपरेषा आहे ही रूपरेषा मी आपल्यासमोर मांडत आहे. या ठिकाणी मी दत्ता सांगळे आणि आबासाहेब रेपळे आणि दिलीप शिंदे यांना विनंती करतो की आपण समोर येऊन खुर्ची बसायची. परमाडे साहेब कोण असतील ते सुद्धा समोर यायचं खुर्चीवर येऊन बसायचं. आपण स्थानपण व्हायचे. या ठिकाणी शेतकऱ्यांची आणखी एक मागणी सर्व मंचवर बसलेल्या मान्यवरांना की बिहारांचा जो रेट आहे कामाचा एक गाव एक रेट अशी सुद्धा या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी फिक्स करायचंय. आपण फिक्स करताना पूर्ण गोष्टीचा विचार करूनच फिक्स करायचंय. उगाच कोणाच्या 2-4 जणांच्या म्हणण्यानुसार फिक्स करू नका अशी सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे. तो सुद्धा मुद्दा आजच्या आपल्या रूपरेषेमध्ये नक्की येणार आहे. मी आपल्यासमोर रूपरेषा मांडतो तत्पूर्वी आपल्या गावामधील बरेच शेतकरी आहेत आणि बाहेर गावावरून आलेले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं मी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो आणि रूपरेषा मांडतो. पहिला मुद्दा आहे लोकल द्राक्षाचे रेट अधिकृतपणे जाहीर करणे. म्हणजे आपला जो महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग जो आहे या पुणे विभागाचे अजून दर आपल्याला निश्चित होणार आहेत. परंतु तत्पूर्वी आपण आपल्या गावाची जी वज्रमूठ आहे ती वज्रमूठ आपण मोठी करणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून हे जाहीर केले जाणार आहे. परंतु आज आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की सोलापूर विभाग असेल या विभागाने द्राक्षाचे रेट हे फिक्स केलेले आहे. आपल्या सर्वांना ते माहिती आहे. प्रत्येक व्हरायटी वाईज ते रेट आज फिक्स केलेले आहेत त्यांनी. ज्या पद्धतीनं माणिक चमन असेल तो रेट 40 रुपये फिक्स केलेला आहे. सुपर सोनाचा जो आहे तो 50 रुपये आहे. अनुष्का SSL व्हरायटी जी असेल तिचा रेट जो आहे तो 55 रुपये आणि थॉम्सन व्हरायटी जी आहे तिचा रेट 35 रुपये हा इतर विभागांनी तो फिक्स केलेला आहे. परंतु आपल्या पुणे विभागाचा रेट सुद्धा फिक्स होणार आहे. परंतु तो संघाच्या माध्यमातून अधिकृतरित्या तो जाहीर केला जाणार आहे.
दुसरा मुद्दा आहे आपल्याला हे काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये एक समिती स्थापन करायची आहे आणि ती समिती किती सदस्यांची असावी हा सुद्धा विचार आपल्याला या मीटिंग मध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे त्या समितीमध्ये असणारे जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सर्वांना समान अधिकार दिले जातील. त्याचप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडायचा की नाही हा मुद्दा सुद्धा आपल्या सर्वांवरती तो अवलंबून असेल. त्याचप्रमाणे ठरवलेले जे आपले द्राक्षाचे रेट आहे हे रेट या रेटच्या आतमध्ये द्राक्षाचे रेट कुणीही कोणत्याही शेतकऱ्याने न देण्यासाठी ही खरेदीदार समिती नेमलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा ठरलेल्या रेटच्या साच्यामध्ये किंवा चौकटीमध्ये जर बसत नसतील तर काही शेतकऱ्यांच्या अडचणी असू शकतात. कोणाची स्कॉर्चिंग असेल, कोणाची साईज कमी असेल, काही आणखी त्या बागेमध्ये अडचणी असू शकतात आणि मग त्या चौकटीमध्ये जर ती बाग बसत नसेल तर त्या बागेचा रेट ठरवण्याचा अधिकार हा समितीला असेल. त्या समितीने त्या द्राक्ष बागेमध्ये जाऊन त्या द्राक्ष मालाची पाहणी करायची आहे आणि मग त्या द्राक्षाचा रेट हा फिक्स करून तर पुढच्या जी पार्टी असेल, जो व्यापारी असेल त्या व्यापाऱ्याला त्याचा रेट ठरवून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे द्राक्षाचे रेट ठरविताना व्यवहाराची किंवा जो आपण सौदा करतो त्या सौद्याची पावती घेणे मात्र हे बंधनकारक असेल. म्हणजे त्या व्यापाऱ्याकडून ज्या शेतकऱ्याचा व्यवहार होणार आहे त्या शेतकऱ्याने जो रेट ठरेल त्याची इसार पावती ही त्याने बनवून घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे जो कोणी व्यापारी द्राक्ष खरेदी करणार आहे त्या व्यापाऱ्याचे कागदपत्र हे समितीकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण ही समिती यासाठी स्थापन करत आहोत की प्रत्येक शेतकऱ्याने मग व्यापाऱ्याला त्याचे डॉक्युमेंट मागायचे का, आधार कार्ड पॅन कार्ड त्याचं मागायचं का, तो कुठून आलाय, काय झालंय याची मागणी आता शेतकऱ्याने करायची नाही तर त्याचे सगळे डॉक्युमेंट ही आपण जी स्थापन केलेली जी समिती असेल त्या समितीकडे त्याचे सगळे कागदपत्र असतील आणि त्या कागदपत्राची माहिती शेतकऱ्यांनी सुद्धा समितीकडून करून घेणे की मी अशा व्यापाऱ्याला द्राक्ष माल माझा दिलेला आहे, त्याचे कागदपत्र आपल्याकडे आहेत का याची शहानिशा करणं हे आपलं शेतकऱ्याचं काम आहे. त्याचप्रमाणे बरेच वेळ असं होतं की चालू जो बाजार भाव आहे त्या चालू बाजार भावापेक्षा काही व्यापारी जास्त भाव ठरवतात आणि त्या आमिषाला बळी पडून आपले शेतकरी त्यांना माल देतात आणि त्याच्यामधून फसवणुकीचे प्रकार घडत असतात. म्हणून कोणी अशा आमिषाला सुद्धा बळी पडायचं नाही. त्यांनी जर तोंडी तो बाजार भाव सांगितला तर तो कागदावरती लेखी स्वरूपामध्ये तो बाजार भाव त्यांच्याकडून लिहून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या बागेतून दररोज कटिंग झालेला जो माल आहे काय 5 टन असेल, 10 टन असेल किंवा गाडी असेल तर त्या मालाची पोस्ट पावती, गाडी नंबर हा आपण दररोजच्या दररोज त्या व्यापाऱ्याचा घ्यायचा आहे. आणि प्रत्येक बागेमध्ये व्यापारी गाडी सोडण्याच्या वेळेस असतीलच असं नाही तर त्यांचा कोणीतरी त्या ठिकाणी प्रतिनिधी असतो, त्या प्रतिनिधीची स्वाक्षरी सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की आपल्या बागेमध्ये जे द्राक्ष बागेमध्ये जे लेबर काम करतात त्या लेबरची जी मजुरी आहे ती मजुरी फिक्स करणे हा सुद्धा समितीने निर्णय घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आजच्या आपल्या या मीटिंगची रूपरेषा आहे. तर आपण प्रत्येक मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करूया. कोणाचे काय प्रश्न असतील ते विचारत करा आणि चांगल्या पद्धतीनं आपण ही मीटिंग पार पाडूयात अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या तात्या भाऊनी सर्व काही आपल्याला नियम अटी सर्व काही सांगितलं, पण त्याच्या प्रत्येक शेतकऱ्याचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि हिंदीमध्ये त्याला म्हणतात जमीर हे जागा होणं गरजेचं असतं. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस 100पैकी 80 लोक एक व्यवसाय करतात आणि 20 लोक 100मधले 20 लोक ही त्या 80 लोकांवर अवलंबून सर्व काही व्यवसाय किंवा त्यांचं कुटुंब चालत असतात. त्याच पद्धतीने आता आपल्या पारगावमध्ये जवळजवळ 80% लोक हा शेती व्यवसाय करतात
आणि त्यामध्ये द्राक्ष व्यवसाय हा प्रामुख्याने करतात. आणि मग अशा वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की मी अमुक अमुक व्यापाऱ्याकडून उचल घेतली, अमुक अमुक औषध दुकानदाराचं माझं खूप संबंध चांगले आहे, मला तो खूप उधारीने औषध देतो. कोणी म्हणत असेल मला माझा सावकार व्याजाने पैसे देतो म्हणून मी त्याचं म्हणतच ऐकत. पण खऱ्या अर्थाने सांगतो, अखंड भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस एक साधं उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेस स्वराज्य उभा करायचं होतं त्यावेळेस पूर्ण मोगल साम्राज्य होतं आणि हे साम्राज्य खूप दयनीय आणि दुर्दैवी होतं. आणि हे मोडीत काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि राजमाता जिजाऊ यांनी जे प्रयत्न केले ते काय असं कोणाला पैसे देऊन केले नाही, फक्त स्वाभिमान आणि आत्मसन्मान आणि मातृभूमीबद्दल प्रेम या गोष्टीची प्रत्येकाला जाणीव करून दिली. आणि ही जाणीव झाल्यानंतरच स्वराज्य उभा राहिलं. आणि हे स्वराज्य आपल्याला द्राक्ष बागायतदारांचं सुद्धा उभा करायचं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने मी बोललो याच्यावर काही टाळ्या पडल्या, पण याची ज्याला जाणीव असेल ना तर प्रत्येक माणसाने मी शेती व्यवसाय करतोय किंवा मी द्राक्ष शेती करतोय हा काही गुन्हा करीत नाही, हा आपल्याला धंदा करायचा आहे ना तो थाटात आणि अगदी तेजीत करायचा आहे. म्हणून प्रत्येकाने अशी खुणगाड बांधा की मी पुन्हा झुकणार नाही. आणि वेळ प्रसंगी आता ही कमिटी जी नेमवायची ना या कमिटीमध्ये बसलेली सर्व खुर्चीवर सदस्य जे आहेत ना ही त्या कमिटीमध्ये असणार आहे. आणि त्याच्यात नंतर ही समोर जी पहिल्या फेरीत बसली ना पिंटू भोडके, दिलीप शिंदे, खंडू हिरवे ही सर्व पहिल्या फेरीची बसलेली आहेत ना हे सुद्धा त्या कमिटीत असणार आहेत. आणि यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी चालायचंय. सर्वसामान्य शेतकरी याचा जोरात टाळ्या वाजवा, या समोर बसलेल्या पहिल्या फेरीत बसलेले आहेत. तर यांच्या जीवावर आपल्याला शेती करायची आहे आणि ती बी द्राक्षाची, एवढं मात्र सर्वांना ध्यानात ठेवा. आणि जर आपली शेती तोट्यात गेली तर आपण यांना जाब विचारू. ही सर्व आपली जबाबदारी घेणारी माणसं आहेत. तुम्ही काळजी करू नका, यांना जाब विचारायला मी आहे खंबीर, फक्त तुम्ही साथ द्या. यांनी जरी इकडे तिकडे केलं तरी मी आहे. यांना कसं जाब विचारायचं काय, फक्त तुम्ही साथ द्या. आणि ही सर्व माणसं आपल्या पाठीशी उभा आहे याची काळजी करू नका. ही ज्या अर्थी खुर्चीवर बसते त्या अर्थी आपल्यासाठीच बसलेली आहेत, हे काय असे तसे बसलेले नाही. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण द्राक्ष शेती करतो म्हणजे गुन्हा करीत नाही, फक्त आपला स्वाभिमान जागा करा. मी द्राक्ष पिकवले, मला एवढा खर्च झाला आहे याच्या आत मी देणार नाही. परत तुमचा मित्र असू दे, सावकार असू द्या, कुणी फायनान्सर कुणी असू द्या, याला आपण कसा निपटायचा निपटू. फक्त आपल्या द्राक्षाचे पैसे झाले तर निपटी जाणार आहे. नाही तर आपण दरवर्षीप्रमाणे असं जर व्हायबल होत गेलो अमुक अमुक माणसाने 30 दिला म्हणून मी 25 दिली, हे काय करू नका. ही आजची मिटिंग त्यासाठीच आहे की आपल्याला कुठेतरी एक ठाम राहायचे आणि त्याच हिशोबाने काम करायचे. कारण मागच्या लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस रेट कमी झाले त्यावेळेस हायस्कूलच्या समोर बंड पुकारलं होतं एक ठराविक कार्यकर्त्यांनी, त्यात मी पण होतो. तर त्यावेळेस 9-10 रुपयाचे रेट आपल्याकडून खरेदी करीत होते, त्यावेळेस बंड पुकारलं होतं. काही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार फक्त लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्ही सर्वजण एकत्रित या म्हणून आम्हाला काही कार्यकर्त्यांना किंवा सामाजिक भान असणाऱ्या माणसांना त्या ठिकाणी बंड पुकारायला लावलं होतं. तर त्या ठिकाणी बंड केलं होतं. त्यानंतर 9 रुपयाची रेट 14-15 वर गेली होती. याची मात्र सर्व शेतकऱ्यांनी जाणीव घ्यावं. तसंच साधंसं एक बंड किंवा आंदोलन जरी केलं तरी आपल्याला निश्चित न्याय मिळतो. तसं आज जर आपण एक मताने आणि एक दिलाने जर ठरवणार याच्या आत आपल्याला द्राक्ष विकायचे नाही एवढा खर्च आम्हाला होतोय. तर आता तात्या भाऊंची लिस्ट वाचली ना की या रेट मध्ये बाकीच्या गावांनी ठरवलंय, आपणही त्या रेटच्या आत जर रेट काढला तर पुन्हा बी आपल्या पारगावाला परत नावं ठेवली जाते किंवा आपली नावं ठरत. म्हणून आता आपण जे बाकीच्या गावाने तारगाव असेल, सांगली असेल, बोरी असेल, नारायणगाव असेल, पुणे असेल, कुठं बी असू द्या, त्यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयातच सहमत व्हायचंय आणि आपल्या सर्व कमिटीला तेच सांगायचे हा निर्णय फायनल आणि ह्याच निर्णयावर आपण बंधन करायचं. आता इथून पुढे कोण बोलत असलं की पुढे
धन्यवाद. आपण सर्व शेतकऱ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट की बाकी विभागाच्या जे संचालक मंडळ असेल त्यांनी त्या विभागाचे रेट त्यांनी अधिकृत जाहीर केलेले आहेत. परंतु आपला पुणे विभाग आहे, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ पुणे, या विभागाचे रेट जाहीर झालेले नाही. ते अधिकृतपणे जाहीर होणार आहेत. परंतु कुठलाही त्यांनी रेटच्या संदर्भात निर्णय घेतलेला आपण तो मान्य करणार आहे. तो नक्कीच आपल्या हितावर असणार आहे. म्हणून तो द्राक्ष बागायतदार संघावरती तो निर्णय तो आधारित आहे. आता आपण जी रूपरेषा मांडली त्या रूपरेषेच्या पद्धतीनं आपण एक एक विषय जो आहे तो विषय पूर्ण करूया. रेटचा तो विषय झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जी समिती स्थापन करायची आहे ती समिती आपल्याला कशा पद्धतीने स्थापन करावी लागेल याच्या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी आपण ही जी समिती स्थापन करणार आहोत ही समिती कशा पद्धतीने आपल्याला स्थापन करायची आहे. खरं तर द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक माननीय तात्यासाहेब हिरवे यांना विनंती करतो की आपण त्यावरती मार्गदर्शन करावं. या ठिकाणी तात्यासाहेबांना मी विनंती करतो की आपण ज्या काही मार्केटिंग बद्दल अडचणी असतील त्या संदर्भात निश्चित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. आणि यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना मी या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी या नात्याने संधी देऊ इच्छितो की तुम्हाला जे काही मनात वाटतंय की आता चाललंय ही मोक्कारच चाललंय किंवा काय खरीद चाललंय, जरी कोणाला काय शंका वाटली तर अगदी तटस्थ उभा राहा आणि डायरेक्ट प्रश्न विचारा. तुमच्यापर्यंत माईक पोहोचतो. बोला. नमस्कार सर्व शेतकरी बंधू. आज एवढ्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली त्याबद्दल मी द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो. आज मोठ्या प्रमाणात आपल्या गावातील मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांनी या गोष्टीमध्ये चांगला इंटरेस्ट दाखवून शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्याला करायचंय अशा भूमिकेत सगळेजण आपण एकत्र झालेले. तर मला जास्त काही भाषण सांगण्यापेक्षा थोडक्यात एक भूमिका सांगतो की द्राक्ष बागायतदार संघाची काय भूमिका असणार आहे आणि त्यांनी आतापर्यंत कशा पद्धतीने काम केले. तर द्राक्ष बागायतदार संघाचे 4 विभाग आहेत. 4 विभागामध्ये जिल्हे वाटून दिलेले आहेत. आपला पुणे विभाग आहे. पुणे विभागामध्ये अहमदनगर, पुणे आणि सातारा असे 3 जिल्हे असतात. तिन्ही जिल्ह्यात असणारे बागायतदार हे पुणे विभागाचे सभासद असतात, जिल्ह्याचे सभासद झालेले संघाचे. तर सुरुवात जी आहे ह्या गोष्टीची खूप दिवसापासून चर्चा चालू होती. संघातही याच्यावर खूप चर्चा झालेली. तरी सुद्धा एकमत होणं ही काही फार सोपी गोष्ट नसते. आणि आज आपण जरी आपल्या बागेचा विचार केला आणि जर रेट फिक्स करायचं म्हणलं तर तो कोणता असणार आणि त्याला पॅरामीटर काय असतात कशाच्या आधारावर आपण ते रेट ठरवणार. तर याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही संघाच्या मिटिंगमध्ये वगैरे चर्चा करीत असताना हे सगळ्यालाच प्रश्न पडत होते की कुठल्या आधारावरती होणार. तर याच्यासाठी आपलं जे काही भारतातलं रिसर्च सेंटर आहे ते पुण्याला आहे, द्राक्ष संशोधन केंद्र. त्या शास्त्रज्ञांच्या आधारावरती त्या बागाला येणारा खर्च आणि महाराष्ट्रभर जे काही बागासाठी कामं करतात शेतकरी यांचा सगळ्यांचा विचार घेऊन त्यांनी रेट कसे निश्चित असावं आणि कोणत्या दिवसासाठी किती असावं याचे पॅरामीटर तयार करून दिले. आणि त्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी आता मला वाटतं नाशिक पासून त्याची सुरुवात झाली आणि पहिल्या नाशिक विभागाने हे रेट महिन्यानुसार डिक्लेअर केलेले. मग पहिल्या समजा जानेवारी महिना असताना आपला सीझन सुरू होणारा तर त्या जानेवारी सीझन मध्ये जानेवारी महिन्यासाठी एक्सपोर्टसाठी रेट त्यांनी कमीत कमी रेट फिक्स केले. म्हणजे आज सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडला असतात की रेट फिक्स केले तर आपण त्याच रेटला कसं काय द्यायचं, म्हणजे माझा माल जर चांगला असेल तर मग तेवढ्याला द्यायचा का. तर असं होणार नाही. बघा आता जानेवारीसाठी 82 रुपये रेट त्यांनी एक्सपोर्टचा फिक्स केला होता आणि 110 रुपयापर्यंत सौदे झाला. म्हणजे महाग विकण्यासाठी कोणाला बंधन नाही त्याचं, पण कमीत कमी आपला तेवढा माल विकावा. पण याच्यासाठी त्यांनी क्वालिटीचे पॅरामीटर ठरवून दिले आणि ते नीट होण्यासाठी मी मागल्या 4 दिवसापूर्वी काही सगळ्या आपल्या कन्सल्टंट त्यांच्या संघ चर्चा केलेली होती बसून की द्राक्ष बागा ह्या
आधी आपल्याला माल सुधारावा लागणार आहे आणि तेव्हा आपल्याला पैसे मिळणार आहेत. आताच नवनाथने बोलता बोलता मला वाटतं सांगितलं की जर मालच एखाद्याचे हलके असतील तर ते कसा निर्णय घ्यायचा, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काही माल विकायचा नाही का, त्याचा जर मालच नाही घेतला तर तो कशा पद्धतीने जाणार. आणि त्याच्यासाठी ही कमिटी स्थापन करायची आणि त्या कमिटीने तो निर्णय घ्यायचा आहे. जर एखाद्याला काही अडचण असेल तर तो माल सुद्धा विकला गेला पाहिजे, तो कसा विकावा. पण सगळ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आपण सगळ्यांनी मांडलेले आहेत आणि याला खूप मोठा आधार आहे. असं काय नाही की आपल्या गावात बसल्याने काय होणार आहे असं काय समजू नका. हे जे काम चाललंय ह्याला आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे एवढं दिसण्याकरता आता आपण बसलो आणि हे आपण असंच पुढे चालू ठेवावं. माझ्यामध्ये आता पहिला निर्णय जो नाशिक विभागाचा झालाय, त्याच्यानंतर सोलापूर विभागाने ते रेट डिक्लेअर केलेले, त्याच्यानंतर 6 तारखेला सांगली विभागाने सुद्धा रेट डिक्लेअर केले आणि ते आता आपला पुणे विभाग हा सगळ्यात शेवटी रेट डिक्लेअर करण्यासाठी. तर त्या प्रत्येक विभागाने जे ठरवलं की आपल्या विभागात खर्च काय येते किंवा आपल्या विभागासाठी कुठल्या एरियात माल जाते त्यानुसार त्यांनी रेट ठरवले. तर आपला सुद्धा निर्णय हे 2-3 दिवसात होईल आणि संघाची एक मिटिंग असणार आहे, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. म्हणजे आपण त्या गोष्टीला होईल आणि नुसतं सपोर्ट करून किंवा नुसते हजेरी लावून आपल्याला रेट मिळणार नाही. तर त्याच्यासाठी क्वालिटीसाठी काम करण्याची गरज आहे. आपल्या गावात पहिल्या काळात खूप चांगलं काम केलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि थोडं आता जर बागाची परिस्थिती बघितली तर मग ते गडांचं काम कसं असावा, लेबरचा एक मुद्दा निघला होता. असं जर आता लेबरचे सुद्धा आपण रेट ठरवले आणि त्याला एक काम करायची पद्धत ठरवून दिली तर सगळ्या भागात चांगल्या रेटने विकतील अशी माझी अपेक्षा ठेवतो मी आणि सगळ्यांनी त्या गोष्टीला सहकार्य करावं. लोड सुद्धा आपण चांगलं काम केल्याशिवाय जास्त निघणार नाही. आता काय होतंय, बागांची परिस्थिती अडचणीची असताना आपण जास्त लोड काढायला गेलो तर आपली क्वालिटी तशी राहणार नाही आणि मग आपल्याला खूप कमी पैसे घ्यायची वेळ येईल आणि ते संकट उलटी मी तर म्हणतो जे काही आता कमिटी नेमणार आहे त्यांच्यावर सुद्धा येऊ नये कोणाचे कमी पैसे करायचे संकट, सगळ्यांचेच पैसे जास्त व्हावं अशी मी अपेक्षा ठेवतो आणि सगळ्यांनी तशा पद्धतीने काम करावं. आता संघाच्या भूमिकेतून आताच माझं आपल्या विभागीय अध्यक्षांसह बोलणं झाले, आपल्या संघाचे खजिनदार पवार साहेब त्यांच्यासह पण बोलणं झाले, सुनील पवार ते सुद्धा आता जर आपल्याला काय गाईडलाईन ऐकायचं असेल तर ते फोनवर सुद्धा लाईनवरती आहे. म्हणजे जर कोणाला आपल्याला काही बोलायचं असेल तर ते माईक मधून फोनवर सुद्धा आपल्याला मेसेज देऊ शकतात. तर त्या पद्धतीने आपण आपलं बोलणं झाल्यानंतर त्याचा काही मेसेज ऐकायचा असेल तर ते ऐकवले जाईल आणि ते प्रत्यक्ष आपल्या बरोबर बोलतील. याच्यानंतर काही पुढे बोलायचं असेल तर माझ्यामध्ये मी पुढच्यासाठी यानंतर आपल्या गावचे सुपुत्र आणि प्रगतशील द्राक्ष बागायतदार म्हणजे अर्थात आम्ही त्यांना सर म्हणतो, दिलीप शिंदे सर, कारण यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. भलं कॅनलचं पाणी असू द्या, द्राक्ष शेतीबद्दल असू द्या, तर त्यांना विनंती करते आपण थोडंसं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करावं, कारण खूप तळमळ असते शेतकऱ्यांबद्दल. म्हणून उपस्थित सर्व द्राक्ष बागायतदार बंधू, आज समोरचे द्राक्ष उत्पादक शेतकरी बघून थोडं मनाला समाधान वाटलं की आज या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असो इतक्या संध्याकाळच्या वारी कोणी एवढं उपलब्ध नसतं, पण आज जी आमच्या पारगावची असेल, लोणी असेल, बेलवंडे असेल, शेजारच्या गावाचे जी तरुण पिढी ह्या द्राक्ष ह्या क्षेत्रात वळली आणि त्यांनी त्याच्या द्राक्षाच्या शेतीमध्ये घाम नव्हे तर आपलं रक्त ओतून या ठिकाणी त्यांनी त्या बागा उभा केल्या. पण बागा उभा करत असताना एक उज्ज्वल असं स्वप्न या तरुण पिढीने पाहिलं आणि ते 4 वर्षापासून सुरुवातीला लॉकडाऊन आलं, दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे माल रखडले गेले, लॉकडाऊन मध्ये लोकांचे माल स्वस्त विकले गेले आणि माल रखडल्यामुळे गेल्या वर्षी बऱ्यापैकी लोकांच्या बागावरती माल आले नाहीत आणि गेल्या वर्षी माल न आल्यामुळे या वर्षी बागाला चांगल्या प्रमाणात माल आले. पण नवीनच या ठिकाणी संकट उभं राहिलं की आज कुठल्याही बागेत जा धावण्यासारखे प्रकार असतील किंवा एक द्राक्ष शेतीमध्ये एक वेगळ्याच अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि मग एक सारखा जर आपण एक बारीक अभ्यास केला तर हा तरुण पिढी ह्या द्राक्षाच्या शेतीमध्ये उतरली, चांगल्या पद्धतीने शेती करायला लागली. पण निसर्गाचा खूपपणा किंवा काय ते असं वाटायला लागलं की बाबा द्राक्षाची आपण शेती करतोय, मग आपण मन लावून त्याच्यामध्ये काम करतोय. पण माझ्या माहितीप्रमाणे
जवळजवळ 80% शेती ही जवळजवळ निसर्गावर अवलंबून झाली आणि 20% शेती फक्त आपल्या हातात राहिली. आपण मन लावून अभ्यास म्हणजे मन लावून त्याच्यामध्ये औषधं मारले, सगळं केलं, पण दरवर्षी जर एक प्रॉब्लेम यायला लागला. आता ह्या वर्षी धावून आला, पुढच्या वर्षी हा प्रॉब्लेम नसणार, हा वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम परत राहणार आहे. म्हणजे आपण मन लावून शेती करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला अनंत अशा अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आणि दुसऱ्या गोष्ट बाजारभाव जर बघितला, आपण आता संध्याकाळच्या पर्यंत आपण बाजारभाव ठरवण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो की एक खूप हा निर्णय खूप आधी व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे की काळाच्या ओघात हा झाला. आता तात्या साहेबांनी सांगितलं भाऊ या ठिकाणी की महाराष्ट्र म्हणजे द्राक्ष बागायत संघाचे 4 विभाग आहेत की आपण समजा पुणे अहमदनगर त्याच्यामध्ये मोडतंय, दुसरा असेल सोलापूर असेल, तिसरा सांगली असेल. तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या अहमदनगर पुणे विभागाची क्वालिटी आपण पाहतोय की तासगाव माझ्या माहितीप्रमाणे सांगली 1 नंबरला चालतं, 2 नंबर अहमदनगर आणि नाशिक तर सध्या माझ्या माहितीप्रमाणे थामसनची शेती त्या ठिकाणी जास्त आहे. आणि आपल्यानंतर आपण पाहतो की आपली द्राक्ष शेती संपल्यानंतर सोलापूरकडे जातो, म्हणजे पंढरपूरकडे तिकडचा मार्ग मारा जातो. त्या ठिकाणी आपल्यापेक्षा लो क्वालिटीचाच माल आहे त्या ठिकाणी थोडा. पण एवढा असून काळाच्या ओघात आपल्याला ज्या प्रमाणात की शेतीसाठी उत्पादन जे खर्च होतं, शेतीसाठी जे घटक लागतात त्याचे जे बाजारभाव वाढले त्या प्रमाणात द्राक्षाचे बाजार वाढले नाहीत. म्हणजे आपण पाहिलं की 1000 रुपयाची गुन्हे असेल 1200 रुपयाची, ती 1800-2000 रुपयाला झाली. पहिले छोटून बिहारी असेल काम करणारे ते 20,000 म्हणजे 18-20,000 रुपये एकरी घ्यायचे, ते 26,000-27,000 रुपये म्हणायला लागले. आणि म्हणजे प्रत्येक औषध असेल, साधा औषधात जर बघितलं M25 पुढे 150-200 भेटत होतो, 250-300 झाला. ज्या प्रमाणात औषधाचे बाजारभाव वाढले त्या प्रमाणात शेतीच्या मालाचे बाजारभाव वाढले नाहीत. आणि त्याच्या बाजारभाव न वाढल्यामुळं की एक साखळी पा की ज्या पद्धतीने शेतीत आपण उत्पादन घेतोय की मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला, तर मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर बाजार त्या ठिकाणी पडला जातो. मग शेतीची अशी जर अवस्था व्हायला लागली, आपण द्राक्ष पिकवतोय. आता माझ्या तिकडे बऱ्यापैकी तासगाव वगैरे गेलो, माझ्या संपर्कात होते, त्यांना विचारलं की त्यांच्या तिकडे बाजार फिक्स आहेत त्यांचे की 40-45 रुपये त्यांचं माणिकच्या आपलं सुपर विकत असेल, तर त्यांचं जर 40 रुपयाने मागायला लागलं तर ते त्या व्यापाऱ्याला सुद्धा त्या भागात येऊन देत नाही. ते म्हणजे तुझा आम्हाला तुला माल द्यायचा नाही. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये पारगावमध्ये शेती करत असताना सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी बुजुर्गाचा शेतकरी 10 चक्राचा शेतकरी नाही, त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने 2 एकर द्राक्ष लावले, त्याच्या बँकेतून लोन घेतलेले. तो आज प्रत्येक पारगावचा शेतकरी कुठलाही शेतकरी म्हणा 2 एकर बागायला असेल तर तो पूर्णपणे बँकेच्या ओझ्याखाली पूर्णपणे दाबलेला आहे. आज औषधं घ्यायचं म्हणलं तर 2 वर्षाला आपली शेती केली, त्याच्यामध्ये औषधं उधार घ्यावं लागलेलं तर आणि स्वप्न वेगळं पाहिलं. आणि जर हे स्वप्न जे पाहिलेले जे ते आता समोर असं वाटायला लागले की ते तुटतंय का काय, म्हणजे इथपर्यंत ते ताणले गेलेले. आणि या ठिकाणी त्याच्यावर तात्यासाहेब असतील, खूप बुजुर्ग माणसं प्रमाणांना असतील, खंडू तात्या असतील, बंडू तात्या असतील, पिंटू शेट असतील, सरपंच असतील, तर हे बुजुर्ग माणसं येते हे ज्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत तर सर्वसामान्य शेतकरी 2 एकरावाला आहे तुम्हाला सांगतो, तर त्याच्यापासून जे सर्वसामान्य माणसाला सूट होईल असा निर्णय घ्या. आणि काय होतंय की व्यापारी येतोय, समोरचा माणूस व्यापारीला दम आहे. तुम्ही जर 8 दिवस त्याला माल नाही दिला, तुम्ही 40 रुपये रेट ठरला, पण माझ्या म्हणजे मनात येते मी बोलतोय 45 रुपये रेट ठरला, तर व्यापारी थोडे दिवस दमच पाडणार आहे. मला जो कोणी 8 दिवस द्यायला, तुम्ही 8 दिवस दम धरू शकत नाही. बागा तुमच्या उतरायल्यानंतर 8 ते 10 दिवसात बागा आपल्याला खाली करावं लागतं. एक तर पहिलं कर्ज बँकेचं आहे, दुसरं व्यापाऱ्याची म्हणजे औषधावल्याची उधारी आहे, किराणा दुकानदाराची उधारी आहे आणि हे झालेला खर्च. त्याच्यामुळं शेतकऱ्याला आमच्या वाटतंय की माल आपण थांबू, आपल्याला 50 रुपये व्हा, कोणाला पैसे नको आहेत. पण झाली अशी परिस्थिती की बाबा व्यापारी आला, मला 8 दिवस टाइम असला तरी व्यापारी बागेमध्ये राऊंड मारतो आणि जाताना म्हणतो एक काम कर, मला नको माल देऊ, पण कोणाला देऊन टाक, पण 2 दिवसात माल देऊन टाक. त्याच्या मालात 10 दिवस टाइम असतो. शेतकरी लोक खाजवायला फिरायला म्हणतो, व्यापारी म्हणतो 4 दिवसात माल देऊन टाक, मला नको देऊ, पण कोणाला तरी दी. तो आणखी तिथं गडबडून जातोय आणि मग आलेला पहिला व्यापारी 40च्या आसपास माल मागतोय. त्याला वाटतं बाबा 2 रुपये दुसऱ्या कोण वाढेल, थांब दुसरा गरीब बघतो, त्याला म्हणतो शेट संध्याकाळी सांगतो, घरच्या पोराचा विचार घेतो, बायकोचा विचार घेतो, कोणाचा विचार नसतो की परत दुसऱ्या व्यापाऱ्याला फोन करतो, ये ना बाबा माझ्या माल बघायला. दुसरा व्यापारी येतो, त्यांनी 39 मागितला तर दुसरा व्यापारी म्हणतो 35ला, 12 निघून पडतो. हे म्हणतो आहे सकाळच्या 39 मागितला, आता ते 35च मागायला लागलाय. तिसरा आला की ते 30च्या आसपास भाव ठरतोय आणि 2 दिवस गेले यांच्यातून की चौथा व्यापारीचा बागायलाच तयार नाही. सर्वसामान्य माणसाची वस्तुस्थिती आहे. तुम्हाला हे पटत असेल, आता बोलायला सोपं पण अनुभव आहे, मी आता सगळ्या सुद्धा अनुभव आहे की या समजा बाग विकायला आला, ते 4 दिवसात व्यवहार नाही केला, त्याने 10 व्यापारी बोलवले
तर 5व्या दिवशी त्याला व्यापारी सापडत नाही, मग दुसऱ्या जर गावात बघायला पाहिजे अण्णा पट्टी एखादा दी केला का कोणतरी, अण्णा एखादा पट्टी दी केला का कोणतरी. मग हा निर्णय होताना जे कमिटी नेमणार आहे तर सर्वसामान्य शेतकरी, मोठा शेतकरी नाही, हा 2-4 एकराच्या आतमध्ये खेळतोय, त्याच्यातून 2 एकर द्राक्ष बाग लावलाय, ते 2 वर्ष झालं राहण्यात आहे. आणि तुम्हाला सांगतो याच्यातून जर मी वाचला नाही एवढा 1-2 वर्षात तर वाचला नाही तर कार्यक्रम आहे बघा. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची नाडी आहे, सगळं वाढलंय, 150 कोणा 300 झालाय, ही साखळी आहे. आपण गुरुमणी आपण त्याला कोणीच जपत घ्याय ना, बारकालेच मनी बरोबर चालले, गुरुमणी आला शिकून देते. म्हणजे लक्षात घ्या ही साखळी तुटले तर सगळे तुटणार आहेत, सगळ्यांचं बंद पडणार आहे, व्यापाऱ्याचं बंद पडणार आहे, कमिशनरवाल्याचं बंद पडणार आहे, औषधावाल्याचं बंद पडणार आहे, कोणाचंच चालणार नाही. पण तुम्ही यांना जपा, 2 रुपये करू द्या आणि सगळ्यांनी हा विचारपूर्वक निर्णय घ्या. आणि जी कमिटी या ठिकाणी निर्णय घेईल त्यांना 100% आपण योगदान देऊ. तुम्ही चांगल्यापैकी निर्णय घ्या, चांगल्यापैकी बळीराजाचे 2 रुपये करू अशी मी सुदेव शेतकरी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी या ठिकाणी कमिटी याची जाणीव द्या. आणि यानंतर आपल्या बरोबरीने बाहेरगावचे सुद्धा शेतकरी खांद्याला खांदा देऊन द्राक्ष शेती करतात, म्हणून त्यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी अडचणी मनोगत असेल तरी ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आडगावचे प्रगतशील द्राक्ष बाजार शरदराव जांभळे यांना मोडकतर्क करा, पण तुम्ही काय करा 2 शब्द करा या ठिकाणी बोला दे त्यांच्याकडे माहिती. आणि यानंतर काय होतंय फक्त पारगावचे शेतकरी असा विषय नाही, बाहेरगाव आलेल्या शेतकरी सुद्धा स्वतःहून पुढे या. शरदराव हे काय राजकीय सभा नाही, इथं शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जे बोलायचं ते बोला. आज या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये आणि श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या पटांगणामध्ये सर्व शेतकरी बांधव अतिशय आनंद वातावरणामध्ये आपण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांचं आणि ही मीटिंग सर्व शेतकरी बांधवांनी आयोजित केली त्या सर्व शेतकरी बांधवांचं मी आडगाव ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः मनपूर्वक असं स्वागत आणि आभार मानतो. या ठिकाणी माऊलींनी सकाळी ग्रुपवरती एक मेसेज टाकला आणि त्या मेसेजवरती आम्ही आडगावचे 10-15 शेतकरी ह्या मीटिंगसाठी खास करून उपस्थित झालो. या ठिकाणी मी नवीन शेतकरी आहे, माझ्या द्राक्षाच्या बागेला पहिल्यांदाच या ठिकाणी द्राक्ष आणि उद्याच्या 1-1.5 महिन्यामध्ये ते मार्केटला जाते. परंतु एक शेतकरी आणि झालेला खर्च आणि सगळ्यांची चर्चा ऐकून खऱ्या अर्थानं या मीटिंगला उपस्थित राहण्याचा योग आपल्या शेतकरी बांधवांच्या मुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला मिळाला. या ठिकाणी गेल्या 20-25 दिवसापूर्वी नाशिक विभागाचा भव्य दिव्य शेतकरी मेळावा या रेटच्या संदर्भामध्ये नाशिक ठिकाणी झाला आणि तो पेपर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभवायला मिळाला. त्यानंतर सोलापूर, सांगली या ठिकाणचे सुद्धा रेट आपल्याला गेल्या 8 दिवसापासून पाहायला मिळाले. आणि त्याच धर्तीवर जरी पुणे विभागाचा या ठिकाणी रेट या ठिकाणी डिक्लेअर झाला नाही, परंतु या ठिकाणी डायरेक्टर साहेबांनी सांगितलं की 1-2-3 दिवसामध्ये तो सुद्धा रेट त्या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्या विभागाचा आपल्या विभागाचा रेट डिक्लेअर होणार आहे. तत्पूर्वीच मी सर्व आडगाव पंचायत कृषीच्या वतीनं आपल्या शेतकरी बांधवांचं पारगावचं मी खऱ्या अर्थानं मनापासून आपल्याला मी शेतकरी म्हणून एक सलाम करतो की आपण अतिशय एक सर्व शेतकरी सुशिक्षित आहात. त्या आजूबाजूचे सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या आणि आपण ही मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगचा बोध उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं शेतकरी बांधवांना रेटच्या संदर्भात त्याचा फायदा निश्चितपणानं होईल. मी बंधूंनो तुम्हाला मी सांगू शकतो की गेल्या 1 वर्ष आपण जे पंजाबचे शेतकरी रोडवर ते बसले होते त्याच पद्धतीने आपण एका छोट्याशा पारगावच्या शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपला एक मेसेज दिला आणि त्या मेसेजच्या हाकेला आव देऊन आपण मोठ्या संख्येने सर्व शेतकरी
सर्व विशेषतः सर्व शेतकरी जे आहेत ते सुशिक्षित आणि तरुण शेतकरी बांधव आहेत, ते आपण सर्वजण या ठिकाणी ह्या रेटच्या संदर्भात आलात. मी एक नवीन शेतकरी, मी अजून द्राक्षाचे एकही रुपया घेतलेला नाही, परंतु उद्याच्या काळामध्ये आपणा पारगावच्याच आशीर्वादामुळे मी ते उद्याच्याला 2 रुपये माझ्या कुटुंबामध्ये निश्चितपणाने मिळतील. परंतु मी पारगावकरांना एक सांगू इच्छितो, माझा जन्म तुमच्या पारगावमध्ये झाला, पण माझं गाव या ठिकाणून एक 15 किलोमीटर आहे, पण मी एक तरुण शेतकरी आहे. मी 15 किलोमीटरच्या अंतरावर 15 वर्ष मी तुमच्या पाठीमागे आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याला एकही माझे सर्व नातेवाईक ह्या पारगावमध्ये आहेत, पण मला एका गोष्टीची खंत आणि मी गेल्या आपले खंडू हिरवे आणि माऊली हिरवे या ठिकाणी आहेत, हे माझ्या डाळिंबाच्या बागेमध्ये अनेक वेळा येऊन गेले, परंतु नातेवाईकांनी कधी सांगितलं नाही की तुम्ही द्राक्षाचा एखादा एकर बाग लावा. पण मी कोणत्याच पारगावच्या शेतकऱ्याला आणि नातेवाईकाला विचारलं नाही, डायरेक्ट 3 एकर द्राक्षाचा बाग त्या ठिकाणी मी केला. गेल्या वर्षी मला त्या ठिकाणी अडचण आली. माझ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ती गर्भधारणा काय असते ही मला काही समजलं नाही, आणि त्या काळामध्ये त्या डिऱ्या वगैरे हाणण्याचा प्रकार जो असतो तो मला समजला नाही. मी सोलापूरवरून ते लोक आणले, माझ्या त्या डिऱ्या बाग म्हणजे डिऱ्या खाली आल्या जमिनीवर, आणि मला वाटलं माझा बाग 1 नंबर आहे, पण तो सगळं त्याच्यामध्ये चोरे त्या डिऱ्यामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी माझा 3 एकर बाग फेल गेला. परंतु एक शेतकरी असल्यामुळे त्या ठिकाणी कुठंतरी तग धरली, आणि त्या ठिकाणी नंतर माऊलीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला बाग या ठिकाणी माझा त्या ठिकाणी आहे. आणि मी 4 दिवसापूर्वी माझा 5 एकर डाळिंबाचा बाग मी काढून टाकलाय, आणि तुमच्या पावलावर हळूहळू द्राक्षे करणार आहे. पण हे पीक कसं हातामध्ये 2 रुपये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं आणि प्रयत्नानं येते ते पाहून पुढचा निर्णय मी घेणार आहे. आपण जो निर्णय घेतलाय त्याबरोबर माझ्या आढळराव ग्रामस्थ आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहतील. ज्या वेळेस आपण आवाज देताल त्यावेळेस निश्चितपणाने आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका माझा आढळराव ग्रामस्थ शेतकरी बांधव आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील, असं मी या ठिकाणी शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. या ठिकाणी आमचे पारगाव का सांगत नव्हतं कुठल्या पाहुण्याला द्राक्ष लाव म्हणून, कारण आमचं आम्हाला सुचत नव्हतं. आमच्याच घरातल्या आम्हाला तो कशाला नाही घालायला माग लावली, म्हणून आज हे सगळं समीकरण मोडण्यासाठी ही मीटिंग भरवलेली. या ठिकाणी सगळ्यांनी खरी माहिती सांगितली होती. एक मिनिट माहिती देतो माहिती. या ठिकाणी आपल्या सोसायटीचे माजी चेअरमन खंडवारो हे सुद्धा खूप जागरूक आणि जाणकार शेतकरी आणि सामाजिक भान असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण समोर येऊन बोलायचं. आणि यानंतर त्याच्यासाठी बाहेरच्या आणखीन आपल्या बेलवडीचे काही शेतकरी आले, संतोषजी हिरवे हे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करा. कृपया आपण पुढे यावं. आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही काय राजकीय सभा आहे, तर सर्वजण जात धर्म पक्ष सर्व काही सोडून फक्त शेती आणि शेती यासाठी एकत्र झाले. बोला. आदरणीय सर्व शेतकरी, आमची एकच माहिती की तुमच्या पारगावचे रेट आणि आमच्या बेलवंडी गाव म्हणजे बाहेर गावचे रेट हे अगदी वेगळे असतात. तुमचा 40 ते 14,000, आमचा व्यापारी 35 घेतो. म्हणजे हे काय तुझा भाव आहे, क्वालिटी तुमच्यापेक्षा चांगली आहे. आणि दुसरं हे जे आज 2 दिवसापूर्वी पेंटू बोर्ड केलं म्हटलं, माझे सगळा माल एक्सपोर्ट होतो. 2 एक्सपोर्टच्या पार्ट्या आल्या. त्या पार्ट्यांना आपली सल्ला एक शेतकरी म्हणतोय की मी तुम्हाला कमी रेट मध्ये माल देतो, मला कमिशन किती देता. शेतकऱ्यांनी असं केल्यानंतर कसं व्हायचं. आमच्या गावात बाहेरच्या गाव कुठल्या हे पण लक्ष द्या.
सगळे एकत्र येणार आहेत ना आता जी कमिटी होईल ना वेगळ्या गावात लोक त्यात राहणार सगळ्या गावात फक्त बारागावचं नाही राहणार त्यामुळे सगळेजण मिळून करू आपण सगळं एक मार्गात राहील आपण बोला 5 मिनिटं माहिती आहे त्यांच्याकडे पारगाव बंद होऊन जातं मला 30 रुपये 20 रुपये गेला तरी हरकत नाही पण गडबड करत नाही माझं एक म्हणे सर्व शेतकऱ्यांना एक इच्छा आहे का पिंटू पडतो 2 शब्द माझ्या वतीने ते बोलतोय मी त्याला मुद्दा असा आहे आता आपल्याला रेट ठरवायचे पर्यंत खरं आहे पण क्वालिटीचा विचार केला पाहिजे आपले पारगावचं आहे ना तिथं नाव मोठे लक्षण खोटे काही दोघांना जमले क्वालिटीचा विचार संतोषच्या बागेत तुम्ही बघायचा 2 वर्ष महिन्याला माल असतो आम्ही बरोबर त्याचा ब्लॅकचा माल तुम्ही जाऊन बघा आणि त्याचा सुपरचा मालावरती रेट व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्यासाठी आणि प्रत्येक वेळेस त्यांचे 10 रुपये कमी आपल्या इथं काय झालंय आता मी थोडं खराब बोलल्या बऱ्याच जणांना राग येणार आहे त्याच्यामुळे मी बोलत नव्हतो आपल्या इथं काय होत आहे एखादा काय करतोय 4,000 गोळा करतोय व्यापारी त्याचे पण 10-20 शेतकरी आणि तेवढंच चालतं हे सगळं बंद करावं लागेल तरी टिकणार आहे नाही तर काय होत त्यासाठी समिती फक्त 12 वर्ष लोक नाही राहणार ज्याचा क्वालिटी बाग असेल त्याला समितीमध्ये घ्या कुणाला जर असं कुणी वेळ द्यायचं असेल कुणाला तर हे टिकणार नाही मी स्पष्ट बोलतो ज्याची क्वालिटी चांगली आहे ज्याचं काम चांगलं आहे जो सगळ्यांना सामावून घेतोय सगळ्यांना खरी माहिती सांगतोय आणि प्रत्येक गावातला लोक कमिटी गारगाव आहे आमचं कोटवी आहे पुन्हा इकडं श्रीगोंदा हांगेवाडी लोणी बेलुंडी चांगले शेतकरी त्या कमिटीमध्ये घ्या सगळ्या तालुक्याचे त्याच्यामुळे हा कोणाच्या ग्रुपचा किंवा कोणा आपले लक्षातले गट आहेत शरद तुला जर सगळं राजकारण सांगितलं ना तू म्हणशील बागत नाही आमच्या सगळं आपल्याला राजकारण हे आणायचं नाही अगदी मनातील गोष्ट या ठिकाणी मांडलेली आहे की गावामध्ये प्रत्येक व्यक्तीचे गटतट बलिष्ठ असेल राजकारण असेल इतर काही असेल प्रत्येकांचे गटतट आहेत हे सगळे गटतट बाजूला ठेवून आपल्याला हे खरं तर द्राक्षाचं मार्केटिंग करायचं आहे आणि याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथीची गरज आहे सगळ्यांचे रेट फिक्स आहे लेबर बी हरवून आले त्यांनी युनिटी केली त्यांनी त्यांचे रेट ठरवले मशिनीवाले बाहेर चालले त्यांनी त्यांचे रेट ठरवले औषधाचे रेट फिक्स आहेत सगळे रेट फक्त शेतकऱ्यांचा रेट फिक्स नाही त्यासाठी क्वालिटी एकदम सुधारावं लागेल चांगली क्वालिटी करावं लागेल सगळ्या लोकांना त्यात प्रतिनिधित्व द्यावं लागेल नाही हा माझ्या बाजूचा आहे हा माझ्या संस्थेत आहे ह्या माझ्या याच्यात तर नाही चालणार नाही हे करूच लागायचे तो जास्त माल विकेल म्हणजे आम्ही तर 2 वर्ष आम्हाला आहे ना संतोष आम्हाला मार्केटिंगची अडचणच नाही म्हणजे आमचे माल 1 नंबरने विकतोय आम्ही आणि महिंद्राला बघतोय मला किंवा नको येऊ म्हणलं तरी महिंद्रा पळत घेतोय आम्ही महिंद्रा आणि महिंद्रा त्याला माल एक लक्ष लागते मी माल 30 वर्ष आहे आता मी माझं रजिस्ट्रेशन त्याच्याबरोबर झालेलं आहे ह्या वर्षी येऊन गेले सगळ्या लोकांना आणि सगळ्यात वाईट अवस्था शेतकऱ्याची जर ह्या वर्षी जर पैसे नाही झाले ना त्याची निमी गर्दी पुढच्या वर्षी कमी राहणार एखादी इतकी बेकारी झाली त्यामुळे हा विषय आता एकदम खास झालेला आहे ह्याच्यात काय राजकारण कुणी आणू नका सगळेजण सगळे बुजुर्ग माणसं विचार करा सगळ्यात चांगल्या शेतकऱ्यांना त्याची क्वालिटी चांगली त्याचं काम खरं आहे जो खरी माहिती सांगतो याच्यात शहरात खरं खोटं बी बरं का खोटे त्याच्यामुळे खरं ते काय त्यांना सगळं घ्या संतोष बोलतो ते एकदम बरोबर आहे आणि आपण सगळ्यांना म्हणत आहे तरुण पोरांनी हाती त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहे काय अडचण येणार नाही आपण सगळ्यांना चांगल्या माणसांना घ्या एवढे बोलून सांगतो माणसं ही सर्व चांगलीच असते पण काय झालंय गेल्या 5-6 वर्षापासून भरपूर द्राक्ष बागायतदार झाले पण क्वालिटी आणि क्वांटिटी आणि व्यापारी याचं समीकरण अख्ख्या गावाला पुढे जुळलं नाही त्याच्यामुळे मोहन सारखा म्हणला कानाडून माल धरायचा बाबा सारखा म्हणला कानाडून माल धरायचा आणि 20 रुपये जाऊ देत काय हरकत नाही पैसे होते या गाड्यात काय झालं ज्यांनी चांगले माल पिकले पिंटू सारखेनी किंवा आणखी कडू शेठ सारखेनी यांच्या मालाला बी तेवढी किंमत नाही मिळाली मग
आता ज्या अर्थी तुम्ही बोलले ना पिंटू शेठ किंवा तुमचा आणि संतोष हिरवे यांचा माल डायरेक्ट महिंद्रावाल्यांनी बुक करून ठेवा, तुम्हाला काहीच अडचण नाही. पण आज या ठिकाणी ही जमलेली गर्दी ना आणि माझ्या सहित मी सुद्धा इकडे तोंड करतो, आम्ही सर्व तुमच्याकडे डोळे लावून पाहिले येतो. आम्ही फक्त तुमच्या आधारावर जागणारी माणसं आहे आणि तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. आणि आमचं लोकलचं का असणार घुंगर का असणार पण आम्हाला पुरतोय तुम्ही ना 30-40 रुपयाचा का रेट द्या. तुमच्या माग आम्ही कवा उभा राहायला तयार आहे, पण तुमचं मग पडला जातंय 100 रुपयांनी 90 रुपयांनी, पण आमचं 30-40 रुपयांनी का व्हायला कुठतरी फिक्स करा. असं या मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी बरोबर आहे शेतकऱ्यांना. तुमचं पण भारी जाते 100 आणि 200, पण आमचं बी तुमच्या मागं काहीतरी जावा. आम्हाला जेव्हा तुमच्यासारखं जन्म येईल ना त्यावेळेस आम्ही बी बोटापेक्षा लांब मनी करणार. जेव्हा तुम्हाला ज्यावेळेस 100 आणि 200 मार्केट मिळणार आहे तेव्हा आम्ही सुद्धा तेवढ्या क्वालिटीचा माल तयार करून आम्ही तुमच्या बरोबर शेतकऱ्याची बाजू धरून आता पारगाव मध्ये काय परिस्थिती माहितीये का? नक्की व्यापाऱ्याला आतून संध्याकाळी डिटेल रिपोर्ट येत लगेच. याचा कसा आणि व्यापाऱ्याला जी रिपोर्ट देतात ना ती पारगावच्या मातीचा भूमिपुत्रच नाही. आतापासून मी सांगतो तुम्हाला, तुम्ही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला फिसूर होऊ नका. इथं बरेच जण आहेत, मला नाव घ्यायला लावू नका की अमुक अमुक शेत एवढ्या रेट पारगाव फुटला बरं का 2 रुपयाला आत मागा त्याचा माल व्यवहार घेतलेला आहे, ही करू नका. लोकांची बरं का होणार मी तर ना स्वर्गाच्या दारातून परत आलेला माणूस मला लबाड जमत नाही. हो नक्की कधीच बोलत नाही पुढे ते आज पहिल्यांदाच बोलत. म्हणून तुमच्याकडे माहिती जर बाजू धरली ना तर लोक सुधरवते. गोर गरीब लय बॅक आहे द्राक्षवाल्यांची. तुम्ही बारकाईने अभ्यास करून बघा. कर्ज आणि त्याच्या आता डाऊन त्यांचे प्लॉट गेलेत ना. शेतकऱ्यांची इतकी बेकार परिस्थिती, जर शेतकऱ्यांची बाजू धरली तरच टिकणार आहे. आता डाऊन नाही इतके लोक इतके बेकारी झालेले, बरेचसे प्लॉट गेलेले डायरेक्ट. त्याच्यामुळं जर शेतकऱ्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला तर फायदा होणार आहे. नाही तर 2 वर्ष नियमित कमी होणार आहे. ही जे सगळे सिस्टीम चाललेले याचा परिणाम आहे ना हे द्राक्षावर आता 70% लोकांचा म्हणजे लेबर, गाडीवाला, टमटमवाला, बिहारी मुकदम, नाशिकचे मुकदम सगळे द्राक्षावर आहे. तर अगोदर शेतकरी वाचला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याची बाजू धरली पाहिजे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला खरी माहिती द्यायची नाही. त्यासाठी समिती स्ट्रॉंग. आज सगळ्या समितीची लगेच गडबड करू नका. तुम्ही आज 4 दिवस सगळा अभ्यास करा, सर्वे करा. समिती स्ट्रॉंग करा. समिती पावली वेळेला मागून करते ना सगळे हुसकून त्याचे गाठात. मला जर घेतलं ना समिती तर म्हणजे वाटत आवश्यकता तर घ्या, नाही तर मी तुमच्या बरोबर आहे. बरं या ठिकाणी पिंटू यांच्या बोलण्यावर मला असं जाणवलं की नुसता शेतकऱ्याच्या जीवावर अवलंबून नाही, तर या ठिकाणी समोरचं मेडिकलचं दुकान असेल, इलेक्ट्रॉनिकचं दुकानदार असेल, भाजी मंडईत व्यापार करणारा व्यापारी असू द्या किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारा मजूर असेल किंवा आपलं चिकन सेंटर चालवणारा किंवा पान टपरी चालवणारा, गुटखा विकणारा, या सर्वांचं जी काय आर्थिक बजेट आहे ती सर्व या द्राक्ष बागायतदारांच्या जीवावर अवलंबून आहे. जर द्राक्ष बागायतदार जर मोडला तर ही सगळे मोडणार आहे. आता नुसते द्राक्ष बागायतदार शेतकरीच नाही तर बहुतांशी सर्वजण आहेत. म्हणून मी हे वाक्य आता मुद्दामून बोललोय. या सर्वांनी द्राक्ष बागायतदारांना थोडं समजून घ्या आणि त्यांना साथ द्या. म्हणजे आमच्या बरोबर तुमचा सुद्धा त्या ठिकाणी तितकाच सहभाग असणं गरजेचं आहे. आणि यानंतर कोण बोलणार आहे? मित्रांनो एक गोष्ट सांगतो की आपल्या पुणे भागाचे जे काय रेट ठरणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रेटने खरेदी करणाऱ्या पार्ट्या सुद्धा आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे कोणी गडबड करायचं नाही आणि गडबडी कोणी मान द्यायचं नाही की मग आज जर मी नाही मान दिलं तर माझा उद्या जाईल का, हे एकदम डोक्यातून काढून टाका. जो रेट फिक्स होईल ना त्याच्यापेक्षा जास्त रेटने खरेदी करणारे पार्ट्या आहेत. यानंतर या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत हिरे यांनी सुद्धा 2 शब्दात मार्गदर्शन करा. आज या ठिकाणी या सुदर्गेश्वराच्या पावनभूमीमध्ये आणि विठ्ठल रखुमाईच्या या प्रांगणामध्ये या सर्व द्राक्ष बागायतदार तालुक्यातील सर्वच कानाकोपऱ्यातून आलेले आणि या व्यवस्थितावर जवळपास असलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि
शेतकरी बंधूंनो, मी प्रथमतः या सुदृश्याची चरणी प्रार्थना करतो की आतापर्यंत या 20 वर्षात इतका निसर्ग आपल्या कधी पोचला नव्हता. काही शेतकऱ्यांचे खरोखरच बागा उद्ध्वस्त झाले, परंतु आता 1-2 महिने टाइम असलेला माल जायला इथून पुढं कोणत्याही शेतकऱ्यावरती काही संकट येऊ देऊ नको असे या सुदीर्घेश्वर मी प्रार्थना करतो. कारण की आपल्या गावामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जोडीदारांनी, काही नातेवाईकांनी एक दुसऱ्याचं पाहून सर्वांनी या तालुक्यामध्ये बागा वाटले. इथून मागे असा निसर्ग कधी नव्हताच, कारण की स्टेप बाय स्टेप ज्या त्या टायमिंगला पाऊस असायचा, ज्या त्या टायमिंगला घरपूज असायची, ती 4-2 दिवसाची. परंतु ह्या वर्षी त्याचा टायमिंगच नाही. आता द्राक्षाच्या बागेमध्ये म्हणजे मण्यामध्ये पाणी उतरायची परिस्थिती झाली तरी मी धावून आलो, आता घेत नाही. एवढं कष्ट करून ज्या बागा आता व्यवस्थित आहेत त्या बागेमध्ये जे आता मार्केटिंगचं नियोजन करायचे, मी माझं स्वतःचा अनुभव सांगतो अगोदर. ज्या टायमाला लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊन लागल्याच्या नंतर व्यापाऱ्यांनी असं काही अनुभवलं की आता पुढे बाग जरी माल तोडला तरी बिलकुल विकत नाही. आणि त्यामुळे कुणी 7 रुपयांनी, कुणी 8 रुपयांनी, कुणी 9 रुपयांनी, 10 रुपयाच्या रेट आणले. दिलीप शिंदे आम्ही 7 जण गोळा झालो आणि म्हणलं असा जर रेट झाला तर काहीच त्या शेतकऱ्यांचं पूर्ण वाटलं होईल. आम्ही त्या व्यापाऱ्यांना तिथे बोलून घेतो शिवाय 7 जणांना. ते 10-5 व्यापारी काय ऐकला, त्यांना म्हणलं तुम्हाला जर यायचं नसेल तर दुसरा विचार केला जाईल. मग त्याच्यानंतर ते आले. त्या दिवशी त्यांनी 20 रुपये, 15 रुपये, 25 रुपये हा रेट काढला. परंतु आपल्याच गावातील काही शेतकरी आले आणि त्यांना वाटायचं आजच्याच आमचा माल लावा. त्यांनी दुसऱ्या दिवशी परत 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपयांनी ह्या रेटने बागा विकल्या. आम्ही त्यांना विचारलं की म्हणजे आमचा माल आहे, त्या शेतकऱ्यांचे माझ्याकडे सगळ्यांचे नाव आहेत. त्यांनी अक्षरशः फक्त भीतीपोटी उद्याच्याला काय होईल काय नाही 10 रुपयाच्या आपल्या इथल्या 25 ते 50 शेतकऱ्यांनी बागा दिले. तुम्ही घाबरून जाऊ नका. जर आपण घाबरलोत ना तर एक तर आपल्याला या औषधाचे रेट, खताचे रेट, लेबरचे रेट सगळे रेट डबल झाले. फार दैनंदिन जीवनात आपल्याला पेट्रोल डिझेल लागते, त्याचे रेट डबल झाले. आणि आपण रेटमध्ये जो विकायचा माल आहे त्याच्यात खाली चाललो. त्याच्यामुळे घाबरलं की व्यापारी आपले बरोबर जिंकतात. आणि माझ्या बाजूला आले त्यांनी एखाद्याला 41 मागितलं ना, लगेच त्यांचं बागेतून बाहेर नेलं की त्यांच्या सगळ्या सोय करायला लागलं होता. मी त्याचा बाग 41 मागितलं बरं का, तुम्हाला कसं म्हणायचं तुम्ही बघा. आपला तसा विचार होत नाही, कारण की बरेच काही शेतकऱ्यांना आता पहिले त्यांनी सांगितलं की आपल्यातले आपल्यात सांगतात 2 रुपयाने कमी मागा. ही वस्तुस्थिती एकदम खरी आहे. कारण की मी स्वतः पाहिलेलं आहे असं 4 जणांना की आपल्या घरामध्ये त्याचं कसं काय. आणि व्यापारी समज 2-4 मोठा व्यापारी ते यायचं असलं तर ती लिस्ट वगैरे चालू होते. आणि ती लिस्ट चालू झाल्यानंतर तो एकच रुपये देतो मोठा, 25 रुपयांनी द्यायचं का 30 रुपयांनी द्यायचं का हाय का निघालो. म्हणजे खरोखर विचार करण्याची वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही म्हणणार मग आपण करायचं काय तर फक्त आपण घाबरून जायचं नाही. एक वेळेस 10 रुपये कमी झाल्या पण 10 वेळेस आपला रेट 10 रुपये वाढणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी घाबरू नका. आणि जो रेट फुटन त्याच्यात आता पहिल्यासाठी परिस्थिती नाही, माल भरपूर मिळत होते. 4-2 रुपये जरी कमी भेटला तरी बागेचे पैसे होत होते. म्हणजे आता खर्च खूप झालाय. बागेमध्ये माल पाहिजे तितका तरीच निघत नाही. त्याच्यामुळं कोणी घाबरून न जाता सगळ्यांशी विचारविनिमय करून त्या बागेचा रेट कसा व्यवस्थित होईल. आणि जे ज्येष्ठ व्यापाऱ्यांचे संघ असतात, खंडूशे हिरवे, पिंटू गोडके, माळी, संभाजी, देशमुख, म्हणजे प्रत्येकांचे तुमचे 4-4 व्यापाऱ्यांसंग संबंध आहेत. सगळ्या व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती की व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित सांगा. आणि
जर शेतकरी जगले तर पुढच्या वर्षी व्यापारी येणार आहे. आमच्यासारखे निर्णय भागाद्वारे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे. कारण की व्यापारी टमटम मध्ये होते त्यांचं 2-2 कोटीचे घर झाले आणि आपल्या शेतकऱ्यांची घरं डबल मजली व्हायच्या ऐवजी त्याच्याच प्लास्टर करता येणार. म्हणजे ही वस्तुस्थिती त्याकरता सगळं आपल्यातलं कोणी कोण करू नका. आणि एवढे शेतकरी आशेने आले सगळे तालुक्यातून तर कुणाची गैरआशा नाही झाली पाहिजे. आणि रेट बाबत खरोखर फक्त एवढीच विनंती करतो की कुणी घाबरून न जाता 2 दिवस बंद करा. कारण की आपला भाग देव आल्याच्या नंतर लेट झाल्याच्या नंतर व्यापारी नाही जात तसं करू नका. 10 दिवस अगोदरच व्यापारी द्या तो फिरून आला आणि जशी परिस्थिती असेल सगळ्यांची विचारणे करत तुम्ही त्याचा सौदा करा. परंतु एकदम पूर्ण लाल माल होऊन द्यायचा आणि व्यापारी नंतर नाही का मग व्यापारी माहिती नाही आता 3-4 दिवसात जर माल खाली नाही केला तर काही होऊनच ही शेतकरी आपल्याकडे येणार आहे. तसं काही होऊन देऊ नका आणि सगळ्यांचा एकमेकांवर विश्वास ठेवा. नाही तर परत आपल्या पारगावमध्ये म्हणा नाही पण पारगावच्या लोकांना शिवाय मात्र तालुक्यात मिळतील एवढं नक्की मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्या काही मनात खटखट असेल ती बोलण्याची संधी 100% आहे. तत्पूर्वी मी विनंती करते की उपसरपंच राजेंद्र मोठे यांनी सुद्धा आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं. पण तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी तयारी करा. आपल्याला काय बोलायचं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे त्याच जागेवर बोला. काय शंका असेल ते डायरेक्ट स्पष्ट मारा आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत. इकडे पुढे याची गरज नाही. बोल. उपस्थित सर्व द्राक्ष बागायतदार आणि या ठिकाणी व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर, खरं तर या ठिकाणी आपण सर्व ज्या आशेने या ठिकाणी जमा झालेलो आहोत की आपली जी द्राक्षाची बाग आहे आणि जी द्राक्ष आहेत त्याचा रेट आपणच या ठिकाणी फिक्स करायचा आहे. हा रेट फिक्स करत असताना या ठिकाणी